Students, last time we have seen the steps involved in making a sand mold. What is the procedure for making a sand mold? So that we have seen in detail. We have seen the parts of this, how the cavity is produced in the mold, how the metal is poured, and what is the provision for making the gate and the runners for the pouring of the metal in the mold. So this we have seen last time. Then we'll see the molding processes. This is just simple that how we mold or how we prepare the mold. So first is floor molding. Simply फ्लोअरवर जमिनीवर किंवा जो फ्लोअर असेल इंडस्ट्रीमध्ये तिथे बसून कॉप आणि ड्रॅग आणि त्याच्यामध्ये तो मोल्ड तयार करणं ही सगळी प्रोसेस चालते. सो दॅट्स वाय दी नेम इज फ्लोअर मोल्डिंग. दिस मेथड इज लार्जली एम्प्लॉयड फॉर मेकिंग मीडियम अँड लार्ज साईज आर्टिकल्स विच कॅनॉट बी कन्व्हिनियंटली मोल्डेड थ्रू बेंच मोल्डिंग. बेंचवर किंवा एखाद्या टेबलवर तुम्हाला शक्य नसेल तर खाली जमिनीवर मोल्डिंग करतात, त्याला म्हणतात फ्लोअर मोल्डिंग. In this process, one class is avoided and the floor itself is utilized as drag. फ्लोअर जे आहे खाली त्यालाच आपण ड्रॅग म्हणून यूज करू शकतो, खालचा फ्लोअर. आणि एक साधी तुम्ही जर रिंग ठेवली तर त्याच्यामध्ये जी सँड असेल ती रॅमिंग केली तर तो ड्रॅगसारखं यूज होऊ शकते त्याचं. समटाईम्स यूज ऑफ बोथ क्लास इज अवॉइडेड डिपेंडिंग ऑन दी शेप ऑफ दी कास्टिंग. कॉप आणि ड्रॅग जे आहे ते आपण अवॉइड करू शकतो कारण खाली जमिनीचा फ्लोअरचा सपोर्ट मिळतो. इन दिस टाईप कंप्लीट कॅव्हिटी इज फाउंड ऑन दी फ्लोअर अँड दी मोल्टन मेटल इज पोर्ड डायरेक्टली इन इट, दस अवॉइडिंग दी यूज ऑफ रनर अँड गेट. सरळ सरळ फ्लोअरवर सँडच्या सहाय्याने कॅव्हिटी बनवतात आणि सरळ डायरेक्ट मेटल त्याच्यात पोर करतात. पण त्याच्यात कसं आहे की जी रफ कास्टिंग आहे किंवा एखादा रॉ कास्टिंग आहे ज्याला आपल्याला सरफेस फिनिशिंगची गरज नाही किंवा ज्याला डायमेन्शनल ॲक्युरेसीची गरज नाही, अशा गोष्टी आपण इथे तयार करू शकतो. फॉर बेटर कास्टिंग कॉप इज यूज्ड. कॉप आणि ड्रॅग जे आहे, रनर आहे, रायझर आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगलं कास्टिंग, चांगल्या क्वालिटीचं कास्टिंग मिळवायचं असेल तर आपण यूज करू शकतो. सो फ्लोअर मोल्डिंग. सेकंड इज बेंच मोल्डिंग. स्मॉल कास्टिंग, छोटे छोटे कास्टिंग असतील तर ती जे कॉप आणि ड्रॅग इझिली आपण हँडल करू शकू, वजनाने हलके आहे, छोटे आहे, तर ते तुम्ही बेंचवर किंवा एखाद्या टेबलवर सुद्धा करू शकतात उभ्याने. सो दिस मेथड इज युजली एम्प्लॉईड फॉर स्मॉल कास्टिंग विच आर लाईट इन वेट. इट इज बेस्ट सुटेड फॉर नॉन फेरस कास्टिंग. नॉन फेरस म्हणजे ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियम असेल, ब्रॉन्झ असेल, कॉपर असेल, हे मेटल्स जे किंवा अलॉईज, नॉन फेरस अलॉईज, दॅट वी कॅन डू व्हेरी इझिली हिअर ऑन बेंच मोल्डिंग. In this method, the mold is prepared by the molder on a bench in standing position, table or. So hence the name is bench molding. When fewer castings are needed, the molds are prepared in 2 or 3 boxes as required with the use of molding boards and then removed from the bench for pouring. So काही मास प्रोडक्शन जर असेल तर मग मात्र मॅच प्लेट तुम्हाला यूज करावं लागेल, ज्याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या कॅव्हिटीज सिमेट्रिकल प्रोड्यूस करू. जे आपण मागे पाहिलं की एकाच याच्यात तुम्ही 8-10 कॅव्हिटीज प्रोड्यूस करू शकता. नेक्स्ट इज पीट मोल्डिंग. पीट म्हणजे सरळ सरळ गड्डा करून जमिनीत खूप मोठं कास्टिंग आहे, खूप लार्ज कास्टिंग आहे आणि जे फ्लास्कमध्ये किंवा त्या मोल्डिंग फ्लास्कमध्ये अकोमोडेट होऊ शकत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट मोल्ड बनवावा लागतो, पीट मोल्ड ज्याला म्हणतो आपण. कास्टिंग विच आर सो लार्ज दॅट दे कॅनॉट अकोमोडेट इन अ फ्लास्क आर फ्रिक्वेंटली मोल्डेड इन पीट्स. पीट इज अ गड्डा. इट इज द नेम गिवन इन द प्रोसेस इन विच द मोल्ड इज प्रिपेअर्ड टू फॉर्म इन अ फॉर्म पीट. गड्डा तयार करून त्याच्यामध्ये मोल्डिंग फ्लोअर इज डग इन अ स्क्वेअर रेक्टँग्युलर शेप अँड देन द लाईन विथ ब्रिक वर्क अँड कॉन्क्रीट.
विटा आणि कॉन्क्रीटच्या सहाय्याने ते बॉटम जे आहे ती कॉन्क्रीटची असते आणि त्याच्या वॉल्स ज्या आहेत त्या विटांनी बांधलेल्या असतात, जसं आपण लोम मोल्डिंग पाहिलं पाहिजे. कारण हेवी कास्टिंग आहे तर प्रेशर पण हेवी येणार आहे, टेम्परेचर जास्त राहील, तर त्या सगळ्या गोष्टीला ते विस्टँड झालं पाहिजे, टिकलं पाहिजे. ॲट इट्स बॉटम ए लेवल बेड इज प्रिपेअर्ड, वेल रॅम्प सिलेंडर टू अलाउ दी एस्केप ऑफ गॅसेस जे फॉर्म होतील ते त्याच्यातून बाहेर निघतील त्या सिलेंडरमधून. द कोप इज प्लेस्ड ओव्हर द पीट अँड द सँड इज रॅम्ड अराउंड द पॅटर्न अँड इन दी कोप. जे कोप आहे वरचा भाग आहे तो त्याच्यावर ठेवून त्या पीठमध्ये डायरेक्ट आपण सँड जी आहे ती रॅमिंग करू शकतो. द ऑपरेशन ऑफ रिमूव्हल अँड रोलिंग ओव्हर दी कोप आर कॅरीड आउट विथ दी हेल्प ऑफ क्रेन सिन्स दी बल्क ऑफ दी सँड इन दी कोप इज टू मच. आता हेवी कास्टिंग आहे आणि मॅन्युअली पॉसिबल नाही आहे की इतकी रॅम केलेली सँड एवढ्या मोठ्या कोपमध्ये ते हँडल करणं. सो क्रेन्स आर यूज्ड हिअर टू रिमूव्ह दी कोप्स. दिस मेथड इज यूज्ड ओनली बाय लिमिटेड नंबर ऑफ फाउंड्रीज हॅविंग ए बॅकग्राऊंड ऑफ व्हेरी लॉंग जे मोठ्या फाउंड्रीज आहे ज्याच्यामध्ये मोठे मोठे कास्टिंग तयार होतात तिथेच हे असते. एक्स्ट्रीमली लार्ज कास्टिंग, खूप मोठं कास्टिंग आहे त्यावेळेस हे because of the large size of the casting, it is evident that the corresponding bulk of the molten metal will be too much. So resulting in an extremely big volume of gases produced inside may burst the mold. कारण एवढा मोठा मोल्टन मेटल त्याच्यात टाकला आपण, सँड रॅम केलेली आहे, तिथे गॅसेस फॉर्म जे होतील ते पण जास्त प्रमाणात होऊ शकतात, ते बस्टिंगही पण तिथं होऊ शकते, बस्ट होऊ शकते. To prevent this, a plate called bed plate is provided at the bottom. This plate carries upward projecting bars called as tie rods, which are attached to the crossbars of the cope during ramming. So ते स्ट्रेंथ देण्यासाठी त्या पीठमधून एक पीठमध्ये एक खाली प्लेट ठेवलेली असते, त्याच्यामध्ये बार्स लावलेले असतात उभे, आणि कोपमध्ये पण बार्स लावलेले असतात. ते बार्स त्याच्याशी मॅच झाले की त्याला एक स्ट्रेंथ मिळते की जेणेकरून जे गॅसेस आहे आतमध्ये फॉर्म होणार आहे त्याच्यामुळं ते बस्ट नाही झालं पाहिजे. नेक्स्ट अँड दी लास्ट इज मशीन मोल्डिंग. आता मशीन मोल्डिंग म्हणजे काही मोल्डिंगचा जो पार्ट आहे, जसं रॅमिंग ऑफ सँड आहे, रोलिंग ओव्हर ऑफ मोल्ड आहे, फॉर्मिंग ऑफ गेट आहे, रॅपिंग पॅटर्नला रॅप करणे आतमध्ये, विड्रॉईंग पॅटर्न, ह्या काही गोष्टी आपण मशीनच्या सहाय्याने मेकॅनाइज करू शकतो. तर प्रत्येक गोष्ट काही मेकॅनाइज होणार नाही किंवा प्रत्येक गोष्ट काही मशीननी, काही गोष्टी आपल्याला मॅन्युअली कराव्याच लागतील. पण ह्या ज्या काही गोष्टी आपण जर मशीनच्या सहाय्याने केल्या तर इट इज नोन ॲज मशीन मोल्डिंग. जनरली वेनेवर बिकॉज वी नो दॅट मोल्डिंग अँड कास्टिंग इज अ लेंदी प्रोसेस. वेनेवर वी आर डुईंग इट मॅन्युअली इट टेक्स लॉट ऑफ टाईम अँड लॉट ऑफ स्किल ऑल्सो. So whenever it is we are going for mass production, we are going for producing number of identical parts, त्यावेळेस मात्र आपल्याला काही गोष्टी मशीनच्या सहाय्याने कराव्या लागतील ज्या खाली दिलेल्या आहेत. सो हँड मोल्डिंग प्रूव्स टू बी क्वाईट अनइकॉनॉमिकल अँड इफिशियंट मेथड. सो फार द प्रोडक्शन ऑफ कास्टिंग इन स्मॉल क्वांटिटीज कन्स. 2, 4, 5 कास्टिंग बनवायचे आहे तर हँड मोल्डिंग इज इकॉनॉमिकल. बट वेनेवर वी आर गोईंग फॉर मास प्रोडक्शन, ह्या गोष्टी जेव्हा मॅन्युअली आपण करू तर त्याचा स्पीड खूप कमी राहील आणि मग प्रोडक्शन जे आहे ते कमी होईल. सो काही आयडेंटिकल कास्टिंग्स म्हणजे ज्याला आपण म्हणू एकसारखे नंबर ऑफ पार्ट्स तुम्हाला बनवायचे आहे, तर काही गोष्टी आपण याच्यातल्या ऑटोमॅटिक करू शकतो, मेकॅनाइज करू शकतो. सो वी कॅन द मशीन्स हॅव बीन डेव्हलप टू परफॉर्म रॅमिंग ऑफ सँड, प्रेशर अप्लाय करून, रोलिंग ओव्हर दी मोल्डला कोप आणि ड्रॅग रोल करणे, फॉर्मिंग गेटचं फॉर्मेशन आतमध्ये, रॅपिंग ऑफ पॅटर्न, विड्रॉईंग ऑफ पॅटर्न. ऑलमोस्ट ऑल दीज ऑपरेशन्स कॅन बी डन इझिली बाय मोल्डिंग मशीन्स, बट देर आर स्टील सम ऑपरेशन विच आर टू बी डन बाय हँड. सो आपण असं नाही म्हणू शकत की पूर्ण मशीनच्या सहाय्याने आपण करू शकतो, काही गोष्टी आपल्याला मॅन्युअली कराव्याच लागतील. ॲज सच नो मशीन कॅन बी क्लेम्ड टू बी फुल्ली ऑटोमॅटिक. However, the use of molding machine carries many advantages.
देअर यूज लीड्स इन कन्सिडरेबल सेविंग दी मोल्डिंग टाईम अँड लेबर. मी तुम्हाला सांगितलं की हाताने जर एखादी सँड मोल्ड बनवतो म्हटलं तर त्याला भरपूर वेळ लागू शकतो, स्किल पण लागू शकतं, लेबर पण लागू शकतो. सो काही वर्क जर मशीनच्या सहाय्याने केलं तर वी कॅन हॅव ए बेटर रिझल्ट फॉर दी इकॉनॉमिकल, देन इफिशियन्सी वाईज, ॲक्युरेसी वाईज वी कॅन, अँड युनिफॉर्मिटी वाईज, म्हणजे नंबर ऑफ आयडेंटिकल पार्ट्स, सिमिलर पार्ट्स आर टू बी प्रोड्यूस. मशीन्सच्या सहाय्याने आपण ते इझिली करू शकतो. सो दिस इज ऑलरेडी वी आर सीन व्हॉट इज पोरिंग बेसिन, व्हॉट इज स्क्रू, व्हॉट इज दी रनर, then gates are there, the casting and the riser is there. So what is the function of riser, what is the function of runner, what is the function of gate, that we'll see in detail as we have discussed it earlier also. We'll see this in detail. The manner in which molten metal enters the mold has a great impact on the quality of casting. जेव्हा आपण मोल्टन मेटल आतमध्ये टाकतो त्या याच्यात बेसिनमधून, रनरमधून, त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट त्या कास्टिंगच्या क्वालिटीवर असतो. कारण त्याच्या आतमध्ये जो फ्लो आहे तो स्मूथ जर झाला नाही, त्याच्या आतमध्ये टर्ब्युलन्स किंवा आपण भोवरा ज्याला म्हणतो, किंवा काही प्रॉब्लेम असेल, काही गॅस आतमध्ये एन्ट्रॅप झाला असेल, किंवा काही स्टीम आतमध्ये प्रोड्यूस झाली असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर इफेक्ट करतात. सो द पॅसेज थ्रू विच इट फ्लोज शुड बी केअरफुली डिझाईन. जो पॅसेज आहे जिथून मोल्टन मेटल जाणार आहे त्याच्या देर आर सो मेनी क्रायटेरियाज ऑन विच इट शुड बी डिझाईन. द टर्म गेटिंग सिस्टीम इन्व्हॉल्व्स ऑल दी पॅसेजेस थ्रू विच दी मोल्टन मेटल एंटर्स दी मोल्ड कॅव्हिटी. दॅट इज पोरिंग बेसिन, रनर, गेट अँड रायझर. पोरिंग बेसिन म्हणजे जिथून आपण पोर करतो. रनर वेअर फ्रॉम इट इज रनिंग टू दी गेट्स. गेट where from it is entering in the casting, and riser where the extra material which we have poured in the casting is getting raised into riser. तेव्हा आपल्याला कळतं की कॅव्हिटी पूर्णपणे भरलेली आहे, कारण ती ब्लाइंड असते कॅव्हिटी, आपल्याला दिसत नाही वरून. आपल्याला कसं कळेल की मटेरियल जे आहे ते पूर्णपणे कॅव्हिटीमध्ये गेलेलं आहे. सो रायझर विल बी देअर, ओपन रायझर. समटाईम्स ब्लाइंड रायझर्स आर ऑल्सो देअर, म्हणजे आतमध्ये छुपं एक लपून असलेलं एक रायझर पण असेल जे बँकसारखं यूज होईल. म्हणजे इकडे मटेरियल कॉन्ट्रॅक्शनमुळे, सॉलिडिफिकेशनमुळं कमी झालं तर ते जे मटेरियल आहे ते त्या ब्लाइंड रायझरमधून इकडे येऊन मिळतं. म्हणजे जी कॅव्हिटीची साईज आहे त्या साईजचं कास्टिंग तुम्हाला मिळेल. सो दॅट विल सी इन डिटेल. अँड आयडियल गेटिंग सिस्टम इज एक्सपेक्टेड टू मीट दी फॉलोइंग रिक्वायरमेंट. एक आयडियल गेटिंग सिस्टीम जी असेल ती कशी असेल? द मोल्टन मेटल शुड एंटर द मोल्ड कॅव्हिटी विथ ॲज लो वेलॅसिटी ॲज पॉसिबल. हळूहळू तुम्हाला ते, अँड फ्री फ्रॉम टर्ब्युलन्स. आतमध्ये कुठं टर्ब्युलन्स म्हणजे भोवरा ज्याला म्हणतो आपण, ते नाही झालं पाहिजे. सो दॅट देर इज नो डिस्टर्बन्सेस ऑफ मोल्ड अँड कोल्ड सर्फेसेस, कोर सर्फेसेस. इट शुड बी एबल टू प्रिव्हेंट द मोल्टन मेटल फ्रॉम ॲब्सॉर्बिंग एअर अँड अदर गॅसेस विच वाईल फ्लोईंग थ्रू इट. ते मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की गॅसेस किंवा एअर, ॲटमॉस्फिरिकेशन एअर त्याच्यामध्ये ट्रॅप नाही झाली पाहिजे. इट शुड बी एबल टू प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ ऑक्साईड्स अँड अदर इम्प्युरिटीज इन द फ्लोईंग मेटल. जसं ॲटमॉस्फिरिक ऑक्सिजनशी जर रिॲक्शन झाली तर फॉर्मेशन ऑफ ऑक्साईड्स विल बी देअर, स्केलिंग विल बी देअर, द कास्टिंग विल बी गेटिंग डिस्टॉर्टेड. शुड नॉट बी देअर. It should be able to prevent the formation of oxide impurities and prevent slag in the ladle to enter the mold cavity. कारण ऑक्सिडेशन झालं तर स्लॅग फॉर्म होईल, इम्प्युरिटीज असल्या तर स्लॅग फॉर्म होईल, तर ते नाही झालं पाहिजे. इट शूड हेल्प इन डेव्हलपिंग सच टेम्परेचर व्हॅरिएशन इन द मेटल अँड इट मोल्ड विच विल बी लीड टू डायरेक्शनल अँड प्रोग्रेसिव्ह सॉलिडिफिकेशन. आता कास्टिंगमध्ये जेव्हा आपण मोल्डमध्ये जेव्हा आपण मेटल पोअर करतो तेव्हा ती कॅव्हिटी पूर्णपणे भरल्यावर वी हॅव टू अलाव इट टू सेटल डाऊन. तर आतमधलं जे मोल्टन मेटल आहे ते सॉलिडिफाय होणं सुरू होतं. अँड देर इज ए डायरेक्शन
म्हणजे डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन, कारण वॉल्स ज्या आहेत कॅव्हिटीच्या तिथून ते सुरू होईल तर ते आतमध्ये येईल, आणि रायझरमधलं जे मटेरियल आहे ते खाली सेटल होईल, कारण आतमध्ये जे व्हॉल्यूम आहे तो कॉन्ट्रॅक्शनमुळं किंवा सॉलिडिफिकेशनमुळं कमी होत जाईल. सो दॅट शूड फॅसिलिटेट दिस रनर सिस्टीम ऑर दिस गेटिंग सिस्टीम. हे सगळ्या गोष्टी अतिशय केअरफुली डिझाईन कराव्या लागतात, अदरवाईज कास्टिंग विल बी नॉट प्रॉपर. इट शूड हेल्प इन अवॉइडिंग एक्सेसिव्ह हाय pouring टेम्परेचर. It should facilitate complete filling of the mold cavity, very obvious. Its design should be practicable and economical. आता टाईप्स ऑफ गेट्स कोणते आहे? पहिला आहे पार्टिंग लाईन गेट. पार्टिंग लाईन म्हणजे कोप आणि ड्रॅग जिथं मिळतात, वरचा फ्लास्क आणि खालचा फ्लास्क जिथं आपण एकमेकावर ठेवतो ते लाईनला म्हणतो आपण पार्टिंग लाईन. आणि तिथेच जर आपण गेट बनवलं तर these gates are simplest both in nature and construction. In this type of gate the metal enters the mold cavity at the parting line. पार्टिंग लाईनमध्ये हे मेटल या स्क्रूमधून हे आतमध्ये येईल आणि या ज्या इथे गेट दिलेला आहे या गेटमधून या मोल्डमध्ये येईल. इट कॅन बी कट बाय हँड आफ्टर सेपरेटिंग दी कोप अँड ड्रॅग ऑर फॉर्म बाय अटॅच गेट अप टू दी पॅट. जेव्हा आपण रॅमिंग करतो, पूर्णपणे रॅमिंग झालेलं आहे, त्याच्यानंतर आपण जे कोप आणि ड्रॅग सेपरेट करून आतमध्ये हे गेट कट करतो आणि मग पुन्हा हे दोन असेंबल करून देन वी स्टार्ट pouring दी मेटल इन दी मोल्ड. Such gates are very commonly employed. Parting line gates are found to give very satisfactory service except when the mold is very deep. जर मोल्ड जे आहे ते खूप आतमध्ये डीप असेल, जर इंट्रिकेट शेप असेल आतमध्ये खूप, तर त्या केसमध्ये आपल्याला वेगळ्या टाईपचं डिझाईन यूज करावं लागेल. त्याच्यात हे पार्टिंग लाईन गेट यूजफुल राहणार नाही, कारण such that the metal has to fall on the mold bottom through considerable distance. आता जर खूप डीपर असेल आणि पार्टिंग लाईन गेट आणि मोल्डचा बॉटम याच्यामध्ये खूप जास्त डिस्टन्स असेल तर ते वरून खाली पडेल आणि मग काय होईल की जे आतमधला सरफेस आहे तो पण डिस्टर्ब होऊ शकतो. द मेन डिसॲडव्हान्टेज ड्रॉपिंग ऑफ मेटल फ्रॉम सच ए हाईट ऑन दी मोल्ड सरफेस कॉज डॅमेज ऑर वॉशिंग ऑफ द मोल्ड. पार्टिंग लाईन गेट आणि बॉटम ऑफ दी ड्रॅग म्हणजे जिथं कॅव्हिटी, बॉटम ऑफ दी कॅव्हिटी याच्यात जर डिस्टन्स जास्त असेल, खूप वरून जर तुम्ही मटेरियल त्या कॅव्हिटीमध्ये पडत असेल तर आतमधला जो सरफेस आहे तो खराब होऊ शकतो. सो नॉन फेरस मेटल्स these drops promotes impurities and air absorption by metal leading to the inferior casting. सो हा जो काही ड्रॉप असेल वरून खालपर्यंत तर त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज येऊ शकतात, एअर येऊ शकते. जितका मार्ग मोठा तितकं ह्या गोष्टी जास्त होतील आणि म्हणून जी कास्टिंगची क्वालिटी आहे ती खराब होईल. देन देर इज टॉप गेट, वरूनच सरळ डायरेक्ट वरून गेट दिलेला आहे. इन दिस टाईप ऑफ गेट द एंटायर मोल्टन मेटल एंटर्स दी मोल्ड कॅव्हिटी ॲट दी टॉप. वरून सरळ एकच गेट दिलेला आहे, वरूनच ते सरळ पोरिंग बेसिन ज्याला म्हणतो आपण त्यालाच गेट दिलेला आहे आणि तिथूनच त्या कास्टिंगमध्ये ते एंट्री होतं. विच रिझल्ट दी हॉटेस्ट मेटल रिमेन्स ॲट दी टॉप ऑफ दी कास्टिंग. त्याच्यामुळं काय होतं की हॉटेस्ट मेटल जे आहे ते टॉपवर राहतं. देअरफॉर प्रॉपर टेम्परेचर ग्रेडियंट इज फॉर्म टू एनेबल डायरेक्शन ऑफ सॉलिडिफिकेशन ऑफ दी कास्टिंग फ्रॉम बॉटम टुवर्ड्स दी रायझर. वर जर आपण गेट दिला त्याचा फायदा हा आहे की जे सॉलिडिफिकेशन आहे ते बॉटम सगळ्यात पहिले सॉलिडिफाय होईल आणि मग ते हळूहळू वरचं सॉलिडिफाय होत राहील. दिस गेट मे इट सेल्फ सर्व ॲज ए रायझर. आता इथे रायझरची गरज नाही, कारण वरूनच दिसेल तुम्हाला की जी कॅव्हिटी आहे ती पूर्णपणे भरली आहे की नाही. सो टॉप गेटिंग. हाऊएव्हर डिसॲडव्हान्टेजेस देअर. दिस मे डॅमेज दी मोल्ड. जसं तुम्ही मेटल पोअर कराल, ड्रॉपिंग ऑफ मेटल, त्याला वजन असेल आणि त्याच्यामुळं टर्ब्युलन्स होऊ शकतो, त्याच्यामुळं एक्सेसिव्ह ॲब्सॉर्प्शन ऑफ एअर आणि गॅसेस होऊ शकतात किंवा आतमधली जी कॅव्हिटीची लेअर आहे ती खराब होऊ शकते.
This type was not favored for non-ferrous castings. The three main types top gates are pencil gate, wedge gate and top gate with a strainer core. Strainer म्हणजे जाळी ज्याला म्हणतो आपण, जी काही इम्प्युरिटीज असतील तर त्या काय म्हणू आपण त्याला स्ट्रेन होऊन जाते, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला छाननी करतो, स्ट्रेनर ती लावलेली असते जाळी. देन देर इज अ बॉटम गेट. खूप मोठं डीप कास्टिंग असेल आतमध्ये आणि वरून मेटल टाकल्यावर होऊ शकते ते पूर्णपणे भरलं की नाही ते समजणार नाही, तर त्या केसमध्ये बॉटम म्हणजे खालून त्याला गेट दिलेलं असते. इन दिस टाईप ऑफ गेट द मोल्टन मेटल एंटर्स द मोल्ड कॅव्हिटी ॲट ऑर नियर इट्स बॉटम. मोल्ड कॅव्हिटीच्या बॉटमला ते एंट्री करते, वरून नाही. इट प्रोव्हाइड्स ए स्मूथ फ्लो ऑफ मोल्टन मेटल, हेन्स रिड्यूस द डॅमेज ऑफ द मोल्ड अँड कोअर अँड मिनिमाइजेस टर्ब्युलन्स. याचा एक फायदा हा आहे की ते खालून एंट्री करत असल्यामुळं स्मूथली ते पूर्ण मोल्ड कॅव्हिटी भरल्या जाते आणि डॅमेज जो आहे मोल्डचा तो होत नाही. इनसाइड दी कॅव्हिटी मेटल रायजेस जेंटली अपवर्ड्स. मेटल जे आहे ते वरवर येतं हळूहळू. दिस हाऊएवर प्रोव्हाइड्स अ ग्रेट ॲडव्हान्टेज पर्टिक्युलरली लार्ज अँड डीप कास्टिंग इन दॅट मेटल कूल्स ग्रॅज्युअली ॲज इट राईज. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की खूप डीप कास्टिंग असेल किंवा लार्ज कास्टिंग असेल तर ते सॉलिडिफिकेशन जे आहे ते म्हणजे वरवर जास्त सुरू होईल, खाली कमी होईल, म्हणजे गरम मेटल जे आहे ते खाली राहील. तो डिसॲडव्हान्टेज आहे. हा इथे बॉटम कास्टिंगची डायग्राम दाखवलेली आहे. हा स्क्रू आहे आणि इथं बॉटमला इथं गेट दिलेला आहे मोल्ड कॅव्हिटीमध्ये. विथ दी रिझल्ट ॲन अनफेवरेबल टेम्परेचर व्हॅरिएशन इज प्रोड्यूस्ड. टेम्परेचर व्हॅरिएशन जे आहे, खाली गरम मेटल आणि वर थंड होत राहील ते. द हॉटेस्ट मेटल रिमेनिंग ॲट द बॉटम अँड द कूलेस्ट ॲट द टॉप नियर दी रायझर. द डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन ऑफ द कास्टिंग इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन जे आहे जसं पाहिजे आयडियली तसं होणार नाही. द ॲडव्हर्स इफेक्ट कॅन बी मिनिमाइज अँड टू कन्सिडरेबल एक्सटेंट बाय पोरिंग सम हॉट मेटल फ्रॉम लॅडल डायरेक्टली इनटू रायझर. रायझरमध्ये म्हणजे बॉटममधून ते आतमध्ये एंट्री होते आहे. रायझरमध्ये जर तुम्ही डायरेक्टली वरून मेटल टाकला तर ते मेटल हॉट मेटल जे आहे ते आतमधलं जे टेम्परेचर आहे ते त्यांनी मेंटेन होईल. अदरवाईज रायझरमध्ये थंड मेटल येईल आहे की नाही, कारण रायझर वर आहे. कूलिंग जे आहे ते वरवर कूल्ड जे म्हणजे आपण म्हणू त्याला थंड झालेलं जे मेटल आहे ते वरवर राहील. रायझरमध्ये थंड झालेलं मेटल राहील आणि जेव्हा सॉलिडिफिकेशन होईल तेव्हा त्या रायझरमधलं जे मेटल आहे गरम असलं तर ते आतमध्ये जाईल, थंड झालं तर ते तिथंच राहील. आणि म्हणून कॅव्हिटी जे कॉन्ट्रॅक्शन आहे ते डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन आहे ते आयडियली जसं व्हायला पाहिजे तसं होणार नाही. देन देर आर साईड गेट्स ऑल्सो. difficulties experienced with bottom gate and deep casting can be removed by using side gates. साईडनी जर गेट्स दिले आपण असे. इन दी सिस्टीम द मेटल एंटर्स इन दी मोल्ड कॅव्हिटी फ्रॉम साइड्स. इट फर्स्ट एंटर्स द नियर टू द बॉटम. खाली एंट्री होते. ॲज द लेवल ऑफ द मेटल रायजेस इन द मोल्ड अँड दी इनकमिंग मोल्टन मेटल स्टार्स एंटरिंग द नियर दी सर्फेस ऑफ द रायझिंग. सो जसं जसं याची लेवल वाढेल तसं हे या गेटमधून ते येत राहील. देन रायझर. सो दीज आर दी टाईप्स ऑफ गेट्स. पार्टिंग लाईन गेट, बॉटम गेट, साईड गेट. सो दीज आर दी टाईप्स ऑफ गेट्स वी हॅव सीन. देन टॉप गेट. So 4 types of gates are there. Then there are risers. What is the use of a riser? The riser is a passage made in the core through which the molten metal rises after the mold is filled up. मोल्ड आतमधली कॅव्हिटी पूर्णपणे भरली की जे जास्तीचं मटेरियल आहे ते त्या रायझरमधून वर येईल. इट प्रोव्हाइड्स ॲडव्हान्टेजेस ॲज फॉलो. याचं काय ॲडव्हान्टेजेस आहे? इन द इनिशियल स्टेजेस ऑफ पोरिंग इट अलाउज द एअर, स्टीम, गॅसेस गो आउट ऑफ. जेव्हा आपण इकडून गेटमधून पोरिंग बेसिनमधून मेटल टाकणं सुरू करू, जेव्हा कॅव्हिटीमधला आतमधला जो गॅस आहे किंवा हवा आहे ती त्या रायझरमधून बाहेर पडेल. हा एक ॲडव्हान्टेज. ऑन सीइंग दी रायझिंग मोल्टन मेटल थ्रू इट एन्श्युअर द मोल्ड कॅव्हिटी कम्प्लिटली फिल्ड अप.
जसं आपल्याला दिसेल की रायझरमध्ये मोल्टन मेटल येणं सुरू झालं आहे, म्हणजे याचा अर्थ काय की आतमधली कॅव्हिटी पूर्णपणे भरली आहे. इट ॲक्ट्स, हे दुसरं ॲडव्हान्टेज. तिसरं आहे, इट ॲक्ट्स ॲज रिझर्वायर टू फीड दी मोल्टन मेटल टू दी कास्टिंग टू कॉम्पेन्सेट दी श्रिंकेज ड्युरिंग सॉलिडिफिकेशन. सॉलिडिफिकेशनच्या वेळेस कॉन्ट्रॅक्शन होईल, श्रिंकेज होईल, आतमधला व्हॉल्यूम कमी होईल, आणि म्हणून एक्स्ट्रा मटेरियल काही लागत असेल तर ते रायझरमधून, रायझर इज यूज्ड ॲज ए रिझर्वायर, ए बँक फॉर गेटिंग दी मटेरियल. सो रायझरचे खूप सारे यूज आहेत. द टर्म रायझरिंग इज इन अ कास्टिंग इन्वॉल्व द डिटर्मिनेशन ऑफ सच साइज अँड लोकेशन ऑफ रायझर विच विल एनेबल द प्रोडक्शन ऑफ फेवरेबल टेम्परेचर व्हॅरिएशन्स टू फॉर दी डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन टू टेक प्लेस इफेक्टिव्ह. रायझर्स जे आहेत त्याचं जी लोकेशन आहे त्याच्यावर पण डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन डिपेंड असतं. शेप ऑफ द रायझर, it is considered the base shape may be spherical, but on account of the difficulty of producing this shape, the most popular one is cylindrical. गोल असतं ते. It should be large enough so that its solidification takes place in the last. ते मोठंही असलं पाहिजे की सगळ्यात शेवटी त्या रायझरमधलं मटेरियल जे आहे ते सॉलिडिफाय झालं पाहिजे. and is capable of holding liquid metal so long as feeding to the casting is required. कास्टिंगमध्ये जर मटेरियल लागत असेल, सॉलिडिफिकेशनमुळे त्याची साईज कमी होते, श्रिंक होते, एक्स्ट्रा मटेरियल लागत असेल तर त्या रायझरमधून ते खाली खाली सेटल होत गेलं पाहिजे. तर त्याला ते गरम असलं पाहिजे तरच ते खाली जाईल. अदरवाईज जसं आपण पाहिलं की बॉटम गेटमध्ये गरम मेटल हे खाली असतं, म्हणून रायझरमधलं जे मेटल आहे ते थंड असेल, म्हणून तिथं तो प्रॉब्लेम आहे. सो इट शुड बी लोकेटेड क्लोज टू दी हेवीएस्ट पोर्शन ऑफ द कास्टिंग. जिथं हेवीएस्ट पोर्शन आहे कास्टिंगचा, कारण तिथं मटेरियल जास्त लागेल, म्हणून ही जी रिझर्वायर आहे तिथं असलं पाहिजे, रायझर आहे तिथं असलं पाहिजे. अँड प्रिफरेबली ऑन द टॉपमोस्ट पोर्शन ऑफ द, म्हणजे वरच्या बाजूला ते असलं पाहिजे. देन टाइप्स ऑफ रायझर्स. ओपन रायझर ॲट द टॉप सेप एक्सपोज टू द ॲटमॉस्फिअर. मी सांगितलं की रायझरचं एक काम हे पण आहे की जेव्हा आपण मेटल एका बाजूने पोअर करतो तर आतमधल्या कॅव्हिटीमधल्या गॅसेस आणि स्टीम, ही हवा, हे सगळं त्या रायझरमधून बाहेर पडतं. सो इट इज कॉमनली एम्प्लॉईड ऑन द टॉपमोस्ट पोर्शन ऑफ द कास्टिंग. आणि जर पॉसिबल नसेल वरून तर साईडला ठेवतात ते पार्टिंग लाईन. The riser will be extend to drag part below the parting surface. ड्रॅग पार्टच्या वर ते जाणार नाही, पार्टिंग लाईनच्या खालीच ते राहील. इन दी इनिशियल स्टेजेस द फीडिंग प्रेशर टू दिस टाईप ऑफ रायझर इज प्रोव्हाइडेड बाय बोथ द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲज वेल ॲज फोर्सेस ऑफ ग्रॅव्हिटी ऑन द मेटल कंटेनमेंट. तर सुरुवातीला प्रेशर जे आहे, फिडिंग प्रेशर, ते म्हणजे काही मेटल आपण रायझरमधून पण टाकतो टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी वगैरे. बट ग्रॅज्युअली ॲज दी मेटल ऑन दी टॉप सॉलिडिफाईज द इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फिअर प्रेशर इज रिड्यूस्ड अँड फायनली इट इज टोटली फिनिश्ड. जसं जसं सॉलिडिफिकेशन होईल तसं तसं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जे रायझरवर अप्लाय होऊन राहिलेलं आहे, इट इज फोर्सिंग दी लिक्विड मेटल इन दी कॅव्हिटी, तर ते सॉलिडिफिकेशनमुळे संपून जाईल शेवटी. सो दिस इज ओपन रायझर, जे ॲटमॉस्फिअरला ओपन असतं, जे दिसतं. सेकंड इज ब्लाइंड रायझर. मी तुम्हाला सांगितलं की आतमध्ये कुठंतरी एक कॅव्हिटी दिलेली आहे जास्तीची, ज्याच्यामध्ये मटेरियल जेव्हा आपण पोअर करू तेव्हा ते जाऊन साठेल आणि नंतर ते यूज होईल. सो ब्लाइंड रायझर्स इज ए राऊंड कॅव्हिटी, आतमधली राऊंड कॅव्हिटी formed either on the top surface or side of a casting. It is surrounded from all sides by the molding sand. ते आतमध्ये असतं, मोल्डिंग सँडच्या आतमध्ये. ऑफकोर्स ए व्हेंट मे बी प्रोव्हाइड, त्याला वरून एक व्हेंट मार्ग दिलेला असतो जो बाहेर निघतो, कारण त्याच्यामध्ये ॲटमॉस्फिरिक प्रेशर अप्लाय झालं तरच तिथे सगळं व्यवस्थित होईल. अदरवाईज इट विल बी some gases or air will get trapped and it will be create some defect in the casting. So it derives its feeding pressure almost entirely from the force of gravity on the liquid metal unit. So जे काही
फोर्स जो आहे मेटलला तिथपर्यंत जाण्यासाठी तो कोणता यूज होऊन राहिलेला आहे, तो वेट ऑफ दी मोल्टन मेटल, ग्रॅव्हिटी ज्याला म्हणतो. दिस प्रेशर ऑल्सो रिड्युसेस ग्रॅज्युअली ड्यू टू अकरन्स ऑफ व्हॅक्यूम इन इट ॲज दी मोल्टन मेटल इज फेड इन टू कास्टिंग. सो जेव्हा मोल्टन मेटल सॉलिडिफिकेशन सुरू होईल तेव्हा ते श्रिंक होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल आणि मग या रायझरमधलं जे मेटल आहे ते यूज होईल आणि मग त्याच्यामध्ये व्हॅक्यूम तयार होईल. However, some atmospheric pressure may be brought into play by placing the permeable sand core in the vent provided at the top. मी सांगितलं पहिलेच की ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्हाला व्हेंटमधून, व्हेंट म्हणजे एक छोटा पॅसेज ताराच्या साह्याने तिथे आतमध्ये केलेला असतो की आतमधलं जी एअर आहे, प्रेशर आहे किंवा गॅसेस आहे फॉर्म झाले ते बाहेर निघतील. दुसरं, त्या ब्लाइंड रायझरवर काही ॲटमॉस्फेरिक प्रेशर पण अप्लाय झालं पाहिजे जेणेकरून त्यातलं मटेरियल कॅव्हिटीमध्ये जाईल. सो देर इज इट इज शोन हिअर द रायझर इज देअर, कास्टिंग इज देअर, गेट इज देअर, रनर इज देअर, पोरिंग कप इज देअर. सो दीज आर दी डायग्राम्स वेअर इट कॅन शो देर इज अ 2-piece पॅटर्न. वी कॅन सी प्लेट आहे, त्या प्लेटमध्ये एक वर वेगळा पॅटर्न आहे, खाली वेगळा आहे आणि या दोन्हीच्या सहाय्याने आपण एक सिलेंड्रिकल असा पार्ट तयार करू शकतो. सो दिस इज रायझर, इट इज शोन होप पॅटर्न, हा ड्रॅग पॅटर्न, गेटिंग सिस्टीम आहे. सो वरच्या बाजूला इथे रायझर पण दिलेला आहे. दिस इज दी लास्ट, वी कॅन सी दी होप अँड दी ड्रॅग. 2 फ्लास्क आहे, वरचा फ्लास्क आणि खालचा फ्लास्क आणि हा पॅटर्न आहे. हे मोल्ड मटेरियल जे असते सँड वगैरे, बाइंडर्स, ॲडिटिव्स, तर हे तयार करून हे कोप आणि ड्रॅग एकमेकांना जोडतात आणि मग मोल्टन मेटल त्याच्यात पोअर करतात. सो दिस इज दी एंड ऑफ दी फर्स्ट युनिट दॅट वी आर गोइंग टू सी. इट इज व्हेरी लेंथी युनिट ॲक्च्युली, राईट फ्रॉम दी पॅटर्न मटेरियल, पॅटर्न्स आणि इंट्रोडक्शन टू मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. आपण काय काय पाहिलं, मोल्डिंग पाहिलं पूर्ण, कास्टिंग अजून सुरूच व्हायचं आहे. कास्टिंगसाठी जे लागतं मोल्ड, पॅटर्न, मोल्ड म्हणजे काय, तो कसा तयार करतात, कोणत्या सँड यूज होतात, कोणत्या टाईपचे मोल्ड्स आहेत, त्याच्यामध्ये काय काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. दिस इज फर्स्ट युनिट. नेक्स्ट टाईम विल स्टार्ट विथ दी सेकंड युनिट वेअर वी विल सी दी मेल्टिंग ऑफ मेटल. फर्नेसमध्ये वेगवेगळ्या फर्नेसेस आहेत ज्याच्यामध्ये आपण मेटल मेल्ट करतो. अँड देन इन दी थर्ड युनिट विल बी हॅविंग कास्टिंग प्रोसेसेस, की कास्टिंग कसं करतात. सो दिस पोर्शन विल बी देअर, दिस मच फर्स्ट युनिट विल बी देअर फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. थँक्यू.